आहेत किरण शिंदे आणि फलंदाजीसाठी विशाल जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ऋतिक. आणि पहिला चेंडू आणि एक धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव. पॉवर प्लेचा षटक आहे. फक्त एकच क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वर असेल, बाकी सर्व खेळाडू आतमध्ये असतील. दुसरा चेंडू ऋतिक यांना किरण यांचा आणि हा निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू आणि 1 धाव. संघाची धाव संख्या आणि अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू 2 धावा. कानमंत्र देत असताना विशाल ऋतिक यांना. पण किरण हे खूप नामचिंग गोलंदाज आहे टर्फ मध्ये आणि नेहमी हा पहिला षटक तेच टाकतात पॉवर प्लेचा. आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा हा फलंदाज धावचित. ऋतिक धावचित झालेले आहेत. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 2 आणि 1 गडी बाद. पॉवर प्लेचा षटक, हाणामारीचा षटक. पण या षटकामध्ये निर्धावाचे चेंडू टाकलेले आहेत किरण यांनी. ही त्यांची खासियत आहे की ते नेहमी निर्धावाचे चेंडू खूप टाकतात. विकेट पण गडी पण महत्वाचे गडी बाद कर. संकेत भगत संघाचे कर्णधार संघाला संकेत भगत संघाचे कर्णधार पराक्रम केला होता त्यांनी एक. आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. आणि हा हवेत मारलेला चेंडू पण एकच धाव. 1 धावेनंतर संघाचा धाव संख्या. आणि स्ट्राईकला आलेले आहेत आता विशाल जाधव. 4 चेंडू स्ट्रेट होतो आणि तो काहीतरी चूक करतोच आणि त्याच चुकीचा फायदा विशाल यांनी घेतलेला आहे आणि षटकार मारलेला आहे. आणि येतात आणि आता टर्फ क्रिकेट. चेंडू हा हिरवा आहे पण सफेद. चेंडू हा हिरवा आहे पण सफेद हा बोलावाच लागतो कारण की वाईड आहे. आणि ही विशाल यांनी पुन्हा एक प्रयत्न केला होता षटकार मारण्याचा, पण विक्रांत यांनी कॅच घेतलेली आहे. ती झेलबाद झालेले आहेत. आता पुढील फलंदाज संकेत भगत आणि टिनू दोघं पण विचारात पडलेत कुणाला उतरवू. आणि वैभव यांचा नंबर लागलेला आहे फलंदाजीसाठी. वैभव तन्मय पॅकर्स या संघाकडून हे ओपनिंग फलंदाज आहेत. पण टर्फ क्रिकेटमध्ये थोडंसं समीकरण वेगळं असल्या कारणामुळे त्यांना मागे उतरवण्यात आले. आणि प्रणय यांनी अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. संघाचा धावफलक हा वाईटने हलतोय आणि यांनी ग्राउंड शॉट मारलाय त्याच्यावर 1 धाव आलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती आपला खाता खोललेला आहे वैभव यांनी. हेमंत यांनी पण पहिल्याच चेंडूवर आपला खाता खोलला होता. वैभव यांनी पण पहिल्याच चेंडूवर खाता खोललेला आहे. आणि बघू आता पुढे काय करतायत. आणि हा निर्धाव असा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रेम यांचं. वाईट चेंडू. पुन्हा एक वाईट चेंडू. वाईट चेंडू आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. आणि हा षटक संपले. 3 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 20. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या, ज्याच्यामध्ये 3 अतिरिक्त धावा होत्या. फक्त लीगल 2च धावा लीगल होत्या ज्या धावून काढल्या होत्या. बाकी 3 अतिरिक्त धावा होत्या. पुढील गोलंदाज विक्रांत परब गावदेवी कोपर या संघाकडनं खेळत असताना ओपनर आहेत त्या गावदेवी कोपर या संघाचे. आणि इथं गोलंदाजी करत आहेत विक्रांत परब. आणि हा कव्हरच्या दिशेने मारलेला शॉट आणि 1 धाव. काय आहे टर्फ क्रिकेट. इथं कव्हर फ्लिक याचा काही उपयोग येत नाही. इथं समोर फक्त मारावं लागतात तेव्हा षटकार किंवा चौकार येतात. आणि षटकारांशिवाय काहीच उपाय नसतो. चौकार लवकर जातच नाही. आणि हा मारलेला चेंडू हातात निर्धावाचा चेंडू. हेमंत यांचा फलंदाजी करत असताना निर्धावाचा चेंडू.
21 धाव संख्या, 4 गडी बाद झालेले आहेत, 21 धावा झालेल्या आहेत. अकरा खेळाडू या संघामध्ये आहेत आणि हा नो चेंडू होता, अतिरिक्त धाव. आणि हा मारल्या चेंडू आणि क्षेत्ररक्षण चांगलं झाले आहे आणि याच्यावर सुद्धा एकच धाव. संघाची धाव संख्या 23, 3 षटक आणि 3 चेंडूंनंतर 23 धाव संख्या. लो स्कोरिंग मॅच म्हणजे खूप अवघड मॅच. आणि फलंदाज बाद. मी पहिलाच बोललो होतो कव्हर आणि फ्लिक मुळे काहीच होत नाही आणि हा फ्लिकचा शॉट होता, पायात चेंडू टाकला होता आणि फलंदाज झेलबाद झालेला आहे. आणि दिव्याचे नवीन ऑलराऊंडर अक्षय गुरव ऑलराऊंडर आहेत. पहिले फक्त गोलंदाज होते, आता ऑलराऊंडर झालेले आहेत. टर्फ क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करून सराव त्यांनी खूप केला टर्फमध्ये आणि आता ते ऑलराऊंडर झालेले आहेत. ते फलंदाजी सुद्धा करतात आणि संघाला वाचवतात सुद्धा. आणि हे बघा आल्या आल्या सुरुवात, षटकारांनी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू आणि सुरुवात आणि संघ खूप खुश. सगळे ओरडत असताना, सपोर्ट करत असताना अक्षय गुरवना जेव्हा कधी मागे उतरवलं जातं तेव्हा ते रागात मारत असतात की मला आधी उतरवायचं होतं, रन अजून वाढवले असते. हे त्यांचं नेहमीच असतं. आणि विक्रांत परब घाबरलेले आहेत आणि त्यांनी वाईट चेंडू, नो चेंडू सर्व एकाच ह्याच्यामध्ये टाकले. खूप बाहेर फेकला होता हा चेंडू. शेवटचा चेंडू आहे आणि ह्याच्यावर सुद्धा षटकार. अक्षय गुरव ऑन फायर. 2 बॉल मध्ये 12 धावा मारलेल्या आहेत अक्षय गुरव यांनी आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 36. 4 षटकानंतर 36 धाव संख्या. खरपून समाचार घेतलेला आहे अक्षय गुरव, दाखवून देत असताना की मी ऑलराऊंडर आहे, मला वरती बॅटिंग द्या. 1 डाऊन, 2nd डाऊन उतरवा, ओपनर उतरवा, पण बॅटिंगला उतरवा. पुढील गोलंदाज प्रेम म्हात्रे. धाव संख्या 36 ऑन बोर्ड. 4 ओव्हर नंतर 4 षटक झालेले आहेत आणि 36. आणि हा अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. आणि प्रत्येक गोलंदाज हा अतिरिक्त धाव टाकतो आहे. फक्त किरण यांनी अतिरिक्त धाव एकच टाकली होती, बाकी त्यांनी सगळे निर्धाव चेंडू टाकले होते. आणि हा कव्हरच्या दिशेने हेमंत यांनी मारलेला चेंडू आणि 1 धाव. या किरण कानमंत्र देत असताना प्रेम यांना समोर नको टाकू, पण गोलंदाज काय करणार, अक्षय गुरव आहे, नावातच दरार आहे. अक्षय यांनी सुद्धा मारलेला हा चेंडू आणि 1 धाव. मिड ऑफला मारलेला हा चेंडू, 1 धाव आलेली आहे. संघाची धाव संख्या 39. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, ज्याला मॅच डिसाइडिंग षटक असे सुद्धा बोललं जातं. आणि पंचांचा निर्णय काय बघूया. धावची शक्यता पण नॉट आउट. अक्षय वाचलेले आहेत. अक्षय गुरव 3 चेंडू जर हे अक्षय गुरव खेळले तर 2 षटकार तरी मारणारच, एवढं तर कन्फर्म आहे. बघूया काय करतात ते शेवटच्या 3 चेंडूवरती. आणि हा त्यांचा आवडता बॉल पायात टाकला की तो षटकारच जाणार. त्यांनी ठरवलेलं आहे, तुम्ही पायात टाका मी षटकार मारणार, तुम्ही पायात टाका मी षटकारच मारणार. 1 धाव ही माझ्या अकाउंटला लिहिलेलीच नाहीये. आणि पुन्हा एकदा षटकार. अक्षय गुरव यांनी धाव संख्या पूर्ण वाढवलेली आहे. 4 चेंडूमध्ये 19 धावा मारल्या. आणि शेवटचा हा गया पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असा झेल. षटकारच होता पण विक्रांत परब यांनी खूप उंच उडी घेऊन सुपरमॅन अंगात शिरला होता यांच्या आणि सुपरमॅन सारखी कॅच घेतलेली आहे विक्रांत परब यांनी. शेवटचा चेंडू आणि गडी आहे रमेश बांद्रे. रमेश बांद्रे आणि शेवटचा चेंडू आणि रमेश बांद्रे सुद्धा धावची. शेवटचा चेंडू हा असा चेंडू असतो ना ज्याच्यावर 1 धाव तरी आली पाहिजे तर फलंदाजी संघ हा फायद्यामध्ये असतो. कारण की शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद झाला किंवा निर्धाव आला तर एक प्रेशर असतो आणि गोलंदाजी संघ हा खुश होऊन डगआउट मध्ये जातो. कारण की त्याला माहिती असतं की शेवटचा चेंडू आम्ही निर्धाव काढलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या साईडने सामना पारडा झुकवू शकतो.
आणि धावसंख्या झालेली आहे 5 षटकानंतर 46 आणि 47 धावेचं आव्हान आहे डोंबोली या संघाला. कडवा आव्हान आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. टर्फ क्रिकेट म्हणजे 5 षटक 60 रन 65 रन असा सामना असतो, पण जेव्हा कधी 40 आणि 50च्या आतमध्ये स्कोर राहतो ना, तेव्हा ती मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. आता बघूया पहिल्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे दिसून येईल की काय होणार आहे ते. तुम्हाला सांगू तर 3 तेज तर्रार गोलंदाज आहेत. पियुष, अक्षय गुरव आणि केत पवार, 3 तेज तर्रार गोलंदाज. आणि त्यानंतर चेंडू फिरवण्यासाठी विशाल जाधव आहे, साहिल शर्मा आहे, हे गोलंदाज जे चेंडू फिरवतात. पण 3 गोलंदाज असे तेज तर्रार आहेत की त्यांच्या षटकामध्ये जर फलंदाज बाद झाले, धावा जर आल्या नाही, तर खूप कठीण राहणार आहे सामना डोंबोली या संघाला जिंकण्यासाठी. आणि पहिलाच गोलंदाज पियुष आणि फलंदाजीसाठी आले डोंबोलीचे स्टार खेळाडू. आणि पहिली ओपनिंग जोडी खूप चांगली ओपनिंग जोडी आहे आणि हे घातक अशी ओपनिंग जोडी आहे ही. महेश शिंदे आणि ओमकार पाटणे, खूप सामने या दोघांनी आपल्या जीवावर जिंकवलेले आहेत. दिवा डोंबोली स्टार संघाला श्री 11 दिवा डोंबोली संघाकडून खेळतात आणि ओम साई गणेश संघाचे सुद्धा ओपनर आहेत. त्यामुळे दोघांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं, कारण की एकमेकांना चांगले ओळखतात. पहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय विशाल यांनी आणि 1 धाव. पहिल्या चेंडूवर 1 धाव. तेज तर्रार रफ्तार का सौदागर पियुष पाटील. आणि हा दुसऱ्या चेंडूवरती षटकार. जसं मी उल्लेख केला होता मागाशी जेव्हा अक्षय गुरव फलंदाजी करत होते की पायात चेंडू म्हणजे षटकार, तसं टर्फ क्रिकेट हे असं आहे की ज्याच्यात तुम्ही पायामध्ये किंवा स्टंप लाईन मध्ये जर गोलंदाजी केली तर त्याला षटकारच जाणार. आणि महेश शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे की षटकार आम्ही सुद्धा मारू शकतो पायातल्या गोला. आणि यॉर्कर ब्लॉक होलचा चेंडू. तीन चेंडू 7 धावा पहिल्या षटकामध्ये. आणि पुन्हा एक षटकार, दुसरा षटकार तुमच्या तेज तर्रार गोलंदाजीसाठी उत्तर. 2 षटकारांनी उत्तर दिलेले आहे महेश यांनी. आणि नो चेंडू. आणि पियुष यांचा एक मायनस पॉइंट असा पण आहे की त्यांना त्यांच्या आवडीचे खेळाडू कीपर मध्ये लागतील, टीम मध्ये लागतात. जसं शुभम बेडेकर झाले किंवा हेमंत भोईर, हे जर कीपर असतील तर त्यांचे चेंडू खूप चांगले पडतात. आता त्याप्रमाणे आता चेंज झालेला आहे कीपर आणि हेमंत भोईर यष्टी रक्षणासाठी गेलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जरा चेंज करत असताना हेमंत भोईर यष्टी रक्षणामध्ये.
आणि फुलटॉस चेंडू आणि तिसरा षटकार. 3 चेंडूवरती 4 चेंडू खेळलाय महेश आणि त्याच्यामध्ये 3 षटकार. अक्षय गुरवनी जे केलं ते करून दाखवलंय. तुम्ही केलं आम्ही पण करू. आम्ही कुठे पाठी नाही, आम्ही सुद्धा करू. आणि पुढील चेंडू 5 चेंडू झालेले आहेत आणि हा शेवटचा चेंडू आणि 1 धाव. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 21. पुन्हा एक रफ्तार तेज गोलंदाज अनिकेत पवार. चक्री गोलंदाजी यांची वेग आणि प्रचंड वेग आणि त्याच्यामध्येच एक स्लोअर चेंडू सुद्धा टाकतात आणि यांनी सुद्धा एक फुलटॉस टाकलेला चेंडू आणि षटकार. यांना सुद्धा षटकार. महेश शिंदे काय खाऊन आलेत माहित नाही. त्यांनी 6 चेंडू खेळले आणि 6 चेंडू मध्ये 4 षटकार मारलेले आहेत. तुम्ही 3 मारले, आम्ही 4 मारू. आणि निर्धाव असा चेंडू. 1 षटकारानंतर निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षण पुन्हा बदलत असताना प्रत्येक चेंडू नंतर हे क्षेत्ररक्षण तुम्हाला बदलताना दिसणार आहे आणि परत षटकारच जाणार आहे. सामन्याचं चित्र खुल्लं झालेलं आहे. सामना हा 3 षटकांचाच झालेला आहे. डोंबिवली संघासाठी त्यांना घाई आहे. लवकर जिंका, लवकर आराम करा आणि लवकर घरी जा. पुन्हा हवेत मारले चेंडू आणि चौकार. महेश शिंदे ऑन फायर. तुम्ही गोलंदाजी करा आणि चेंडू आणा. षटकार जाणार किंवा चौकार जाणार पण आम्ही धावणार नाही असं ठरवलेलं आहे महेश यांनी. आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जात आहे. आणि बलंदाज बाद. महेश यांनी 10 चेंडू मध्ये 35 धावांची वादळी अशी खेळी खेळलेली आहे. 350च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी धाव केलेले आहेत आणि फलंदाज बाद झालेला आहे. सामना पूर्णपणे चित्र उघड झालेलं आहे की डोंबिवली संघ हा जिंकणार आहे. 10 धावांची गरज आहे 19 चेंडू मध्ये. तुम्ही आता जसप्रीत बुमराहला आणा नाही तर शमीला आणा, जिंकणार तेच. तुमचा काहीच होऊ शकत नाही कारण की गोलंदाजांनी खूप धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक कदाचित दुसरा कोण गोलंदाज होते. गोलंदाज खूप आहे संघामध्ये. 6 गोलंदाज होते संघामध्ये. हेमंत भोईर ते हे स्टार गोलंदाज आहेत संघाचे. षटक संपले. हेमंत भोईर सारखा स्टार गोलंदाज ज्याला मोठमोठ्या संघामध्ये मागणी असते की मित्रा गोलंदाजीला ये तुला पैसे भेटतील, पण हेमंत बोलतात नाही बॅटिंग देशील तर मी येईल. अजून एक तेज रफ्तार दिवा एक्सप्रेस. अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस यांच्या कोकणामध्ये खूप मागणी आहे. यांच्या गोलंदाजीला खूप डिमांड आहे. आणि षटकार. टर्फ क्रिकेट हे असं इथं कोणीही बादशाह नाहीये. इथं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जातो आणि प्रत्येक फलंदाजाचा सुद्धा समाचार कधी कधी घेतला जातो. चांगली गोलंदाजी केली तर संघ हा नक्कीच जिंकतो. जसं डोंबिवलीच्या पहिल्या षटकामध्ये किरण शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली म्हणून धावसंख्या झाली नाही. जर किरण यांना धावा मारल्या असत्या तर कदाचित 60 धावा सुद्धा झाल्या असत्या संघाच्या. पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या, 2 विकेट गेले. त्याच्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत आला, मागे गेला. बॅकफुटवर गेल्यानंतर संकेत भगत आले बॅटिंगला सामना सावरण्यासाठी, पण ते सुद्धा आउट झाले. आणि पुढील फलंदाज सनी. आणि पुन्हा अतिरिक्त चेंडू, नो चेंडू. 3 अतिरिक्त धावा, 1 षटकार आणि 1 गडी बाद अशा या षटकाचं. आणि पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. यापुढे सगळे चेंडू हे निर्धावच टाकावे लागतील जर दिवा यांना हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की फक्त 2 धावांची गरज आहे आणि पूर्ण पुढील 2 षटके निर्धाव टाकावे लागतील. म्हणून मी मगाशी बोललो जसा उल्लेख केला तुम्हाला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारखे गोलंदाज आणावे लागतील जे ऑल आउट करतील समोरच्या संघाला. पुढील फलंदाज मयुरेश म्हात्रे.
मिचेल स्टार्क जरी तुम्ही आणलात तरी चालेल, असं नाही की बुमराह आणि शमीच पाहिजे, मिचेल स्टार्क पॅट कमीच असे गोलंदाज आणले तरी चालेल. आणि पुन्हा एक अतिरिक्त चेंडू, आणि आता कुणालाही आणला तरी नाही चालणार, कारण की एकच धाव पाहिजे. सामना बरोबरीत सामना बरोबरीत आलेला आहे. आणि षटकार, तुम्ही 3 मारले, आम्ही 6 मारू, असा झालेला हा सामना. आणि पहिला सामना आज झालेला आहे डोंबिवलीच्या बाजूने. आणि दिवा या संघाकडनं अक्षय गुरव यांनी 6 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. त्यानंतर विशाल जाधव यांनी 6 चेंडूत 12 धावा. हे त्यांचे चांगले फलंदाजी झाले. 2 फलंदाज होते. आणि गोलंदाजीमध्ये प्रेम आणि किरण या दोघांनी सुद्धा, एकाने किरणने 1 गडी बाद केला होता आणि प्रणयनी 2. आणि त्यानंतर डोंबिवलीचं जर बघितलं गेलं तर 46-47 धावायचा पाठलाग करत असताना महेश यांनी पहिल्या 2 षटकांमध्ये 10 चेंडूमध्ये 35 धावा केल्या. आणि त्यानंतर सर्वांना आरामात खेळत सामना हा जिंकला. जसं मी बोललो 3 षटकांमध्येच हा सामना पूर्ण होईल, तसं 3 षटकाच्या आधीच हा सामना संपलेला आहे. 51 धावा केल्या 3 षटकामध्ये. म्हणजे तुम्ही डोंबिवलीवाल्यांनी हे दाखवून दिलं, डोंबिवली